नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात आणि ऐश्वर्यात जावो हीच स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. या जून महिन्यात येत आहे अतिशय पावन आणि पवित्र अशी सोमवती अमावस्या. हा दिवस साधा सुद्धा नाही, तर या दिवशी केलेले साधे सोपे उपाय सुद्धा आयुष्यातील सर्वात प्रकारचे अडथळे कमी करतात. घरातील नकारात्मकता दूर करतात आणि पितृदोष, नजरबाधा किंवा इतर दोषांमुळे येणारे त्रास पूर्णपणे नाहीसे होतात. माझ्या मित्र-मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहे, तो जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलात, तर तुमच्या मागचा पितृदोष हा कायमचा दूर होईल. हे मी खात्रीने सांगते, कारण हा उपाय श्रद्धेने केल्यावरती घरातील सततचे वादविवाद, पैशांच्या अडचणी, व्यवसाय व नोकरीतील अडथळे, मुलांची प्रगती न होणे अशा अनेक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजकाल लोकांच्या आयुष्यामध्ये एक ना एक समस्या सतत सुरू असते. काहींच्या घरात विनाकारण भांडण होतात, तर काहींच्या घरात पैसा टिकत नाही. लोक खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही. काही मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, काहींची लग्न जुळत नाहीत, तर काहींच्या व्यवसायात सततचे नुकसान होत राहते. एवढं सगळं करूनही अडचणी कमी होत नाहीत. अशा वेळी लोक म्हणतात नशीबच साथ देत नाही, पण काही वेळा या सगळ्या घरातील दोष किंवा पितृदोष सुद्धा कारणीभूत असतात. आणि म्हणूनच मंडळी, या सोमवती अमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टी केल्या जातात. विशेष करून कावळ्याला अन्न देण्याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण कावळा हा पितरांशी संबंधित मानला जातो. अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना अन्न अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. पण असं मानले जाते की घरगुती तणाव आणि पितृदोषाचे सत्य अनेक लोक हा उपाय वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की घरात सगळं असूनही शांती नसते, पैसा असतो पण आनंद नसतो, मुलं असतात पण ऐकत नाही, घरात सतत तणाव असतो, काही ना काही कारणाने खर्च वाढत जातो आणि मग म्हणूनच मानसिकरित्या खूप थकून जाते. आजकाल प्रत्येक माणूस बाहेरून हसत असला तरी आतून खूप थकलेला आहे. कोणाला पैशांची चिंता आहे, तर कोणाला मुलांची चिंता आहे, कोणाला संसाराची चिंता आहे. तर म्हणूनच असे पवित्र दिवस माणसाला मानसिक आधार देतात, मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. अनेक लोक हा दिवस साधा समजून दुर्लक्ष करतात, पण या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. हा दुर्मिळ योग पुढील अनेक वर्ष सहज येणार नाही, त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. अनेक लोकांना एक प्रश्न पडतो की आमच्या घरात तर सगळीच जिवंत आहेत, मग पितृदोष कसा असू शकतो? पण पहा, पितृदोष हा फक्त आई वडील नसल्यावरच लागतो असं नाही. आपल्या आधीचे अनेक पिढ्यानपिढ्या त्यांचा संबंध असतो. काही वेळा पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा, काही चुका किंवा त्यांचे योग्य स्मरण न होणे यामुळे घरात काही अडचणी निर्माण होतात असं मानलं जातं. तुम्ही बघा मंडळी, स्वतः पाहिलं असेल, काही लोक खूप कष्ट करतात, दिवस रात्र मेहनत करतात, पण तरीसुद्धा पैसा टिकत नाही. घरात सततचे तणाव असतो, सकाळपासून ते रात्रीपर्यंत काही ना काही कारणाने वाद होत असतात. एखादी गोष्ट सुद्धा मोठ्या भांडणामध्ये बदलून जाते आणि मग हळूहळू घरातील आनंद कमी व्हायला लागतो. अशा वेळी लोक म्हणतात घरावर कोणाची तरी वाईट नजर आहे का? पण प्रत्येक वेळी तसंच असतं असं नाही. मंडळी, काही वेळा घरातील नकारात्मक ऊर्जा, सततचा राग, तणाव आणि पितरांची नाराजगी यामुळे सुद्धा असं वातावरण तयार होतं असं मानले जाते. म्हणूनच जून महिन्यात आलेली ही सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर घरातील देवपूजा करायची आहे. आज मी तुम्हाला जो उपाय सांगते तो खूप साधा आहे आणि कोणालाही सहज करता येईल असा आहे. मंडळी, भात शिजवायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. मंडळी, हा भात साधा नाही तर गोड भात असणार आहे. भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं दूध, थोडीशी साखर टाकायची आहे आणि काही लोक गूळ सुद्धा वापरतात, पण साखर किंवा गूळ यापैकी काहीही वापरू शकता. हा भात प्रेमाने आणि शांत मनाने बनवायचा आहे. रागात किंवा घाईत किंवा रडत असताना बनवायचं नाही. त्यानंतर वाटीत काढायचं आहे. त्यानंतर बघा मंडळी, तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ जे असतात ना, तर ते तीळ टाकायचे आहे. त्यानंतर हा गोड भात एका वाटीत काढून घ्यायचा आहे. त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ हे पूर्वजांचे आणि दोषांचे निवारणासाठी संबंधित मानले जातात, त्यामुळे या दिवशी त्याला विशेषतः महत्त्व आहे. त्यानंतर बघा, ही वाटी हातात घेऊन तुमच्या घरामध्ये शांतपणे फिरवायची आहे. प्रत्येक खोलीत जायचं आहे. घरातील मुख्य भिंतींजवळ, कोपऱ्यांजवळ ही वाटी घेऊन फिरायचं आहे. मनात स्वामींचे नामस्मरण करा, जसं की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मनामध्ये स्वामींचे नामस्मरण करत राहायचं आहे. अनेक लोक विचारतात, हे का करायचं?
कारण असं मानलं जातं की घरातील नकारात्मक वाईट ऊर्जा आणि पितृदोषामुळे निर्माण झालेले अडथळे कमी करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो. विशेषतः करून अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने त्याचे महत्त्व वाढते. आणि त्यानंतर मुख्य दरवाजाचा उतारा करायचा आहे. बघा मंडळी, मुख्य दरवाजाजवळ उभं राहायचं आहे. बघा भाताची वाटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून खाली अशी 7 वेळा उतरवायची आहे. हे अगदी शांतपणे आणि श्रद्धेने करायचं आहे. मंडळी, यानंतर घराबाहेर जाऊन हा भात जो आहे तर तो कावळ्याला ठेवायचा आहे. कावळा लगेचच आला नाही तरी चिंता करू नका. काही वेळ तिथेच शांत बसून राहा किंवा बघा मंडळी, तिथे ठेवू शकता, टेरेसवर ठेवू शकता, अंगणात किंवा घरासमोर ठेवा. कावळे येतात का तिथे पहा तुम्ही स्वतः. अनेक लोक हा उपाय श्रद्धेने करतात. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी मोठा खर्च लागत नाही, पण योग्य वेळ आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचे महत्त्व असतं. फक्त भीतीपोटी किंवा लोभाने केल्याने कोणत्याही गोष्टींचा उपयोग होत नाही. काही लोक म्हणतात आम्ही अनेक उपाय केले पण फरक जाणवला नाही. पण पहा मंडळी, प्रत्येक गोष्टीला वेळ लागते. जसं की बी पेरल्यानंतर लगेचच झाड तयार होतं का? तर नाही. तसेच उपायाचं फळसुद्धा श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेने मिळत असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मनात शंका ठेवू नका. या दिवशी शक्य असेल तर संध्याकाळी महादेवांच्या किंवा कोणत्याही देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरातच दिवा लावा, नामस्मरण करा आणि काही वेळ शांत बसा. मनातली भीती देवाच्या चरणी अर्पण करा. या दिवशी करायचा आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे शक्य असेल तर कोणालाही दुखवू नका, घरात भांडण करू नका, अपशब्द वापरू नका. अमावस्या असल्यामुळे शांत राहणं, संयम ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि बघा मंडळी, या दिवशी केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म माणसाच्या आयुष्यात परिणाम करत असतात. त्यानंतर बघा मंडळी, गरिबांना अन्नदान करणं, वृद्ध व्यक्तीचा आदर करणं या गोष्टी सुद्धा खूप शुभ मानल्या जातात. मंडळी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. कारण नकारात्मक विचारांमुळे सुद्धा घरातील वातावरण बिघडतं. म्हणूनच या दिवशी शक्य तितकं शांत राहा, देवाचं नामस्मरण करा, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. काही लोक उपाय केल्यानंतर लगेचच परिणाम शोधतात, पण खरं पाहिलं तर अनेक वेळा बदल हळूहळू जाणवायला सुरुवात होते. घरातील वातावरण बदलतं, शांत राहतं, कामामधील अडथळे कमी होतात. याशिवाय बघा मंडळी, या दिवशी घरातील वातावरण शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर सकाळपासून टीव्हीवर मोठ्याने आवाज लावू नका, गाण्यांचा आवाज लावू नका, भांडण करू नका, वाईट बोलू नका. कारण या दिवशी मन जितकं शांत राहील तितकं घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानले जाते. दरवाजा, देवघर, स्वयंपाकघर हे भाग स्वच्छ ठेवा. कारण जिथे स्वच्छता आणि सकारात्मक असते तिथे चांगली ऊर्जा टिकते. मंडळी, असं मानलं जाते की उपाय करताना मनात नकारात्मक विचार नसावेत. सतत राग, चिडचिड किंवा संशय घेऊन उपाय करू नका. मनाला शांतता ठेवा. आणि त्यानंतर बघा, कोणताही उपाय हा आपल्या श्रद्धेचा भाग असतो. त्यामुळे दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी बघा अशा गोष्टी वापरू नका. आजकाल सोशल मीडियावरती अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. हे केलं तर नुकसान होईल, तो उपाय नाही केला तर संकट येईल, अशा प्रकारच्या भीती निर्माण केल्या जातात. पण देव आणि श्रद्धा ही भीतीसाठी नसते. श्रद्धा माणसाला आधार देण्यासाठी असते, मनाला शक्ती देण्यासाठी असते. आणि म्हणूनच हा उपाय सुद्धा शांत मनाने, विश्वासाने करायचा आहे. तुम्ही स्वतः विचार कराल, जेव्हा माणूस मनातून प्रार्थना करतो, देवाचं नाव घेतो, घरातील लोकांशी प्रेमाने वागतो, गरजूंना मदत करतो, तेव्हा माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल यायला सुरुवात होते. त्यामुळे फक्त उपाय करून थांबू नका. तुमचं वागणं, बोलणं, विचारसुद्धा चांगले ठेवा. या दिवशी शक्य असेल तर काही वेळा एकांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि स्वामी समर्थाचे नामस्मरण करा. अनेक वेळा बाहेरच्या अडचणींपेक्षा घरात स्वतःच्या विचारांनी जास्त ग्रासलेले असते. सततच्या चिंता, भीती, काळजी यामुळे मन थकून जातं आणि जेव्हा मन थकतं तेव्हा प्रत्येक गोष्टी कठीण वाटायला लागतात. म्हणूनच या पवित्र दिवशी देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करा की माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान राहू दे. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, वस्तू पुन्हा मिळू शकतात, पण घरातील शांतता गेली तर सगळंच हरवल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे या सोमवती अमावस्येच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने सेवा करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बाकी सर्व त्यांच्या इच्छेवर सोडा.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मंडळी, बरेच जण लाईक करत नाहीत व्हिडिओला, तर प्लीज लाईक करा. कारण तुम्ही एक लाईक केलं तर हा व्हिडिओ आणखीन 5 जणांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचंही भलं होईल. कारण ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मनापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. मंडळी, विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि हो, व्हिडिओमध्ये बोलताना काही चूकभूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. आणि हो मंडळी, असेच आपल्याला आमावस्याबद्दल भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची, असे आमावस्याबद्दल आणि वटपौर्णिमेबद्दल मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते पण माहितीपूर्व आहेत. तर सर्वांनी जाऊन चेकआउट करा. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.